Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmay Joshi here. In today's spoken English session, let us learn some more positive personality adjectives. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सत्रात आपण अजून काही सकारात्मक विशेषणं बघणार आहोत. संभाषणाच्या दरम्यान या विशेषणांचा आपण जर वापर केला तर एखाद्या व्यक्तिमत्वाचे यथार्थ वर्णन आपल्याला करता येतं. त्यामुळे जास्तीत जास्त पर्सनॅलिटी डिस्क्राईब करणारे शब्द आपण काही सत्रातनं शिकतो आहोत. त्यातलेच काही आज आपण नवीन पर्सनॅलिटी ॲडजेक्टिव्ह ज्याला म्हणता येतील असे आपण बघणार आहोत. सो लास्ट टाईम वी हॅड टेकन एक्झाम्पल ऑफ राम, हाऊ ही इज लव्ड बाय ऑल इन हिज ऑफिस, अँड वी हॅड सीन हाऊ हिज पर्सनॅलिटी इज. So today let us describe or let us talk about a girl named Rama who works in the same office, and she has a different kind of a personality, and today we will describe her personality with some positive personality adjectives. तर आपण ही जी कोण रमा आहे, म्हणजे आपण एक काल्पनिक उदाहरण घेतलं होतं. रमा नावाची गर्ल आहे, मुलगी आहे, ऑफिसमध्ये काम करणारी, आणि तिचे काही पर्सनॅलिटी ॲडजेक्टिव्स, पर्सनॅलिटी ॲट्रिब्यूट्स जे आहेत ते आपण आज समजून घेणार आहोत. तिच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन आज आपण करणार आहोत. तर रमा इज फर्स्ट पर्सनॅलिटी ॲडजेक्टिव्ह वी कॅन डिस्क्राईब हर. शी इज ऑब्झर्वंट. सो टुडेज फर्स्ट पर्सनॅलिटी ॲडजेक्टिव्ह इज ऑब्झर्वंट. OBSERVANT, ऑब्झर्वंट म्हणजे निरीक्षक. थोडक्यात सूक्ष्म निरीक्षण करण्यात एक्सपर्ट किंवा पटाईत. सो रमा इज गुड ॲट नोटिसिंग डिफरंट थिंग्स अराउंड हर. म्हणजे अशा व्यक्तिमत्वाचं जर आपल्याला वर्णन करायचं असेल ज्यांची निरीक्षण शक्ती चांगली आहे, अचूक आहे, जे सूक्ष्म निरीक्षण करू शकतात, तर त्यांच्यासाठी ॲडजेक्टिव्ह आपण वापरू शकतो ते आहेत ऑब्झर्वंट. OBSERVANT. सो वी कॅन से रमा इज ऑब्झर्वंट. दुसरं बघूया ब्राईट. BRIGHT. आता या ब्राईट शब्दाचे बरेच अर्थ आहेत. ब्राईट म्हणजे प्रखर, पण इथं जेव्हा आपण एखाद्या पर्सनॅलिटीचं वर्णन करतो आणि ब्राईट वापरतो तर त्या ब्राईट या शब्दाचा अर्थ हुशार किंवा क्लेवर. सो रमा इज स्मार्ट, इंटेलिजंट, शी इज क्लेवर, सो वी कॅन से शी इज ब्राईट. BRIGHT. द थर्ड ॲडजेक्टिव्ह इज पेशंट. PATIENT. आता हा पेशंट शब्द पेशन्स, PATIENCE यापासून आलेला आहे. पेशन्सचा अर्थ रुग्ण असा नसून पेशंट म्हणजे सहनशील किंवा चिकाटी असणारा या अर्थाने घेतलेला आहे. सो रमा इज पेशंट म्हणजे काय इथे या अर्थी जेव्हा आपण तिची पर्सनॅलिटी डिस्क्राईब करतोय तेव्हा शी हॅज सर्टन ॲट्रिब्यूट दॅट शी कॅन ॲक्सेप्ट डिफिकल्ट सिच्युएशन्स विदाऊट गेटिंग अँग्री. थोडक्यात सहनशील. The fourth adjective is self-disciplined. SELF-DISCIPLINED. Self-disciplined म्हणजे स्वयंशिस्तीची. So Rama can control her own behavior easily and she is organized. We can say she is self-disciplined. तिला स्वतःची अशी शिस्त आहे, स्वयंशिस्तीची. अशा व्यक्तींना आपण म्हणू शकतो दे आर सेल्फ-डिसिप्लिन्ड. पाचवा ॲडजेक्टिव्ह आहे रिसोर्सफुल. RESOURCEFUL. रिसोर्सफुल. इथे रिसोर्सफुलचा अर्थ आहे की ज्या गोष्टी आहेत तिच्या अवतीभोवती ऑफिसमध्ये म्हणा तर त्या गोष्टींचा ती जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकते. युक्तिवाद किंवा
आजूबाजूचे जे रिसोर्सेस आहेत, जी साधनं आहेत, त्यांचा योग्य वापर ती करून घेते. म्हणून शी इज रिसोर्सफुल. इन्व्हेंटिव्ह या अर्थाने रमा इज गुड ॲट फाइंडिंग वेज टू सॉल्व प्रॉब्लेम्स विथ द थिंग्स विच शी हॅज, विथ द रिसोर्सेस शी हॅज अराउंड हर. सिक्स्थ ॲडजेक्टिव्ह इज प्रोॲक्टिव्ह. PROACTIVE. आजकाल हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. प्रोॲक्टिव्ह. PROACTIVE. प्रोॲक्टिव्ह याचा साधारण अर्थ आहे सक्रिय, म्हणजे पुढे येऊन एखाद्या गोष्टींची जबाबदारी घेणारा अथवा घेणारी. म्हणजे इफ वी से रमा इज प्रोॲक्टिव्ह, तर it means that she doesn't wait for things to happen, she will make them happen. She will take control of a situation instead of just responding to it. So she is proactive, she will come ahead, she will take responsibility and get things done. So today we have seen new adjectives to describe Rama. She is observant, bright, patient, self-disciplined, resourceful and proactive. So today we have learned all these positive personality adjectives, and I hope you found this session useful, and I hope you use these new words in your daily conversations. So thank you. That is all for today's session. Have a happy Sunday. Dhanyavad.